ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. खरं म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या 2-3 दिवसापूर्वीच कोणीतरी इथे येऊन सांगितलं होतं की आता आम्ही भ्रष्टाचाराची हंडी फोडली. ती आता हंडी कोणी फोडली आहे, लोणी कोणी खाल्लं, दही कोणी खाल्लं, हे सगळं आता लोकांना कळलेलं आहे. कारण गेले 2-3 दिवस म्हणजे साधारणपणे जन्माष्टमीपासून जो पाऊस लागलेला आहे, आपण पाहतोय एकंदर महाराष्ट्रात तर नुकसान झालेलंच आहे, पण मुंबई असेल आणि संपूर्ण MMR रिजनमध्ये, मग आत्ता आम्ही वसई विरारचे काही चित्र आपल्या टीव्हीवर पाहत होतो. आमच्या युनिटकडून निरोप येत होते कुठे कुठे मदत कार्य चालू आहे. ठाण्याचे जे हाल झालेले आहेत, कल्याण डोंबिवलीचे जे हाल झालेले आहेत, हे एकंदर पाहून महानगरपालिका कार्यरत नसणं काय असतं त्याचं आज जे काही आहे ते दिसतंय. ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नन्स, मग ते राज्य सरकार असो किंवा महानगरपालिका असो, तेच दिसायला लागलेलं आहे. खरं तर आपल्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट आल्यानंतर अनेक ठिकाणी आता दिसायला लागलेलं आहे की मुंबईत नवीन फ्लडिंग स्पॉट्स हे निर्माण झालेले आहेत, जिथे आधी कधीही पाणी तुंबायचं नाही अशा पाणी तुंबायला लागलेलं आहे. आणि 2-3 एरियाज तर असे निर्माण झाले, जसं अंधेरी असेल. आता अंधेरीमध्ये गोखले पुलाची तर गंमत वेगळीच आहे, त्याला 5,000 रुपये दंड लावला हा वेगळाच. पण अंधेरीमध्ये मेमध्ये पण आपल्याला आठवत असेल 2दा पाऊस पडला, 2दा पाणी तुंबलं होतं. अंधेरी सबवे पूर्ण बुडलं होतं. तिथे अंधेरी सिप्स, अंधेरी ईस्टमध्ये आपण पाहतोय सिप्सच्या पूर्ण परिसरात पाणी तुंबलेलं आहे. घाटकोपरचे आज काय हाल झालेत, विक्रोळीचे काय हाल झालेले आहेत. आणि हे सगळं करत असताना काल तर पालकमंत्री कुठे होते दिसतच नव्हते. आज सगळेच डिझास्टर कंट्रोल रूममध्ये, आपत्कालीन केंद्रात जाऊन नुसतं पाहणी करतात, फोटो काढतात आणि गायब होतात. पण मुंबई महानगरपालिकेने जे काही हवामान खात्याचं आज सांगणं होतं, किंवा मग ठाणं असेल, कल्याण डोंबिवली असेल, ह्या महानगरपालिकेने काय नेमकी तयारी केली होती हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. आम्ही जे काही प्रश्न विचारलेत, काल पण मी विचारले, आज पण तेच विचारतोय, किती पंप लावले गेले होते. आत्ता मी वरळीत फिरत होतो, अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं, निचरा त्याचा होतं आता हाय टाईड निघून गेल्यानंतर. पण जे पंप आहेत त्याची क्षमता काय आहे, किती वेळ चालतं, हे सगळं पाहणं गरजेचं होतं. एअरपोर्ट तुंबलं, आता ह्याच्यावरही बिकट परिस्थिती अजून काय होऊ शकते. मला वाटतं ह्याचं आज चित्र मुंबईकरांना दिसलं. प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिकेवरती ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते, मात्र ठाणे महानगरपालिकेचा सुद्धा कारभार समोर आलाय. थेट हे सगळं साचलेलं पाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलं. त्याकडे तुम्ही कसं बघता? जसं पैसे त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचले त्या स्कॅममधले, तसं आज पाणी जाऊन पोहोचलेलं आहे. पण जे एकनाथ शिंदे आहेत ते अनेक दिवस आपल्याला सांगत होते रस्ते खड्डेमुक्त होतील, आणि मी सांगत होतो त्यांनी घोटाळा केलेला आहे. आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे हाल बघा, आपण कुठच्याही रस्त्याचे हाल बघा. काल परवाकडे डोंबिवलीला मी जाऊन आलो. 10 वर्ष स्वतः पालकमंत्री आहेत, खासदारकी स्वतःकडे आहे, मंत्रिपद स्वतःकडे आहे, महानगरपालिकेवर पूर्ण मक्तेदारी आहे, तरी देखील परिस्थिती एवढी बिकट ठाण्यात असेल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये असेल असं वाटलं नव्हतं. ज्या प्रकारे स्वतःची पुस्तकं छापून घेतलीत, विजनरी मॅन, इन्फ्रा मॅन, हे सगळं गेलं कुठे, एका दिवसात हे पुस्तक बुडलं कुठे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट हीच आहे की हिंदमाता जे आम्ही फ्लड फ्री करून दाखवलं होतं, पूरमुक्त करून दाखवलं होतं आमच्या काळात, ह्यांनी पुन्हा एकदा ते भरून दाखवलं. ह्याच्यासाठी त्यांना अवॉर्ड मिळायला पाहिजे. 2 महिन्यापूर्वी वरळी मेट्रो स्थानकात सगळं पाणी घुसलं होतं. आज जर आपण पाहायला गेलं तर सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आणि त्यानंतर BKC मेट्रो स्टेशन या ठिकाणी पाणी गळती होत होती. एकंदरीत मेट्रोच्या कामावरती आता प्रश्न निर्माण झालेला आहे. काय दर्जाची कामं आहेत, मग ते मेट्रोपासून रस्त्याची. मला वाटतं ह्याची सगळ्यांचं आम्ही उद्या परवाकडे नीट पत्रकार परिषद घेऊन सगळ्याचा समाचार घेणारच आहोत. पण एक नेमकं मला आज विचारायचं, जे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, ते माध्यमांशी संवाद साधत असताना मी आज इथे गेलो मग पंप लावायला सांगितला, मग तिथे गेलो मग ह्याला फोन केला तिथे भिंत लावायला सांगितली. अरे तुमचं हे काम आहे का? तुम्ही वॉर्ड ऑफिसर आहात का? खरं तर तुमचं काम आहे नगरविकास खातं, जे तुम्ही काम तिथे मंत्रालयात बसून करायला पाहिजे होतं आणि पैसे न खाल्ल्याने काम केलं पाहिजे होतं. ते आज आपण पाहतोय तुम्ही कसे एक्सपोज झालेले आहेत. असो, आज दुर्दैव हेच आहे की तुमच्या भ्रष्टाचारामुळे आज मुंबईचे हाल झालेत. जी मुंबई अनेक ठिकाणी आम्ही पूरमुक्त करून दाखवली होती, सखोल भाग पूरमुक्त करून दाखवले होते, हिंदमाता असेल, अनेक असे एरियाज होते जे पूरमुक्त करून दाखवले होते, तिथे तुम्ही पाणी भरून दाखवलं पुन्हा एकदा. विक्रोळीचा फ्लायओव्हर असेल, घाटकोपर असेल, अनेक असे भाग आहेत मुंबईचे जिथे कधी पाणी तुंबायचं नाही, तिथे पाणी तुंबायला लागले, मुसळधार पावसात तुंबायला लागलेलं आहे. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की जी यंत्रणा आम्ही कामी लावायचो, मग ते सगळे मेन ड्रेन लाईन साफ आहेत की नाही, पंप किती लागलेत, आज कुठेही कशाचं उत्तर आलं नाही. नुसतं फोटो दिसतात या मंत्र्यांचे. हे दुर्दैव आमचं. 2020 साली असाच पाऊस पडला होता आणि इक्बाल सिंग चहल त्यावेळेला आयुक्त होते. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबईतील भौगोलिक दृष्टीचा आणि पर्यावरणाचा दृष्टीचा जर अभ्यास केला तर 2050 पर्यंत दक्षिण मुंबईमधील काही भाग पाण्याखाली जाऊ शकतो. तुम्ही सुद्धा पर्यावरणाबाबतीत अनेक वेगवेगळे विषय मांडता, तुमचा तितका अभ्यास आहे.
तुम्ही 2050ला मुंबईचे चित्र काय असू शकतं, जर अशी स्थिती राहिली तर काय नेमकं भविष्यात होऊ शकतं? 2050चं तर मी सांगणार नाही, मी आत्ताचं सांगू शकेन. आत्ता जे दिसलं ही सत्य परिस्थिती आहे, ही आपण आज अनुभवलेली आहे. काल पण आपण पाहिली होती. गाड्यांचं नुकसान झालं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे. आणि कुठेही अजून काही मागायच्या आधी मला वाटतं सरकारकडून शेतकऱ्यांचं जसं नुकसान भरपाई आपण मागत आहोतच, कारण तिथे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तसंच शहरी भागांमध्ये देखील, मग ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल, मुंबई असेल, जिथे जिथे लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, गुडघ्यापर्यंत पाणी होतं, त्यांचं नुकसान झालेलं आहे, या सरकारने स्वतःच्या तिजोरीतून, महापालिकेच्या नाही, स्वतःच्या तिजोरीतून पैसे द्यावे आणि नुकसान भरपाई करून द्यावी. कारण आज आपण पाहतो एका बाजूला कोण 5,000 कोटीचा घोटाळा करते ते शिरसाट, दुसरीकडे कोण अजून पैशाची बॅग घेऊन बसलेलं आहे. एका बाजूला तुम्ही तुमचे पैसे घेऊन बसलेले आहात, पण दुसरीकडे सगळीकडे पाणी तुंबून दाखवलेलं आहे. हे भयानक चित्र आहे. आणि जो आपण प्रश्न विचारला त्याच्यात उत्तर एकच आहे. पर्यावरणाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा अनेकदा आपण पाहतो की आता 10 वर्षाचा रेकॉर्ड तुटला, 100 वर्षाचा रेकॉर्ड तोडून दाखवला ह्या पावसाने वगैरे. एक तर ह्या सरकारने मान्य करावं की वातावरणीय बदल होत आहे, घडत आहे, आणि मग प्रो बिल्डर लॉबी जी आहे, जी झाडं कापायला असेल किंवा जंगलं नष्ट करायला असेल, ज्या काही परवानग्या देतं ते रोखाव्यात. नाहीतर ही परिस्थिती मान्य करून सांगा लोकांना की तुम्ही बुडणार आहात. अनेक मूर्तिकार मुंबईत येतात, मात्र यावेळेला ह्या पावसामुळे त्यांच्या गणपतीच्या मूर्ती आहेत ह्या पाण्यामध्ये ओल्या झाल्यात किंवा त्या बुडालेल्या आहेत, त्यांचंही आर्थिक नुकसान. ते नुकसान आहेच. परत आता आगमनाची वेळ सुरू झालेली आहे, अनेक मंडळांमध्ये आगमनं होत आहेत, पण मुंबईच्या रस्त्यांवर जेवढे खड्डे पडलेले आहेत, मंडळांना तुम्ही कुठे खड्डा पाडला तर 15,000 रुपये दंड मारता. मग स्वतः महानगरपालिकेने घोटाळे केलेत आणि रस्त्याची असे हाल झालेत, फेकनाथ बिंदेंचे पैसे काढून तुम्ही मुंबईचे रस्त्यांचे हाल असे केले आहेत. मग त्याचा कोण दंड भरणार आहे? नांदेडची जी घटना आहे की काल सकाळी त्या ठिकाणी पूर झाला, पण इथे स्थानिक आमदार आज दुपारी त्या ठिकाणी पोहोचतात. 2 दिवस स्थानिक आमदार त्या ठिकाणी पोहोचत नाही, गाव अख्खं पाण्याखाली जाते. आणि भाजपचे हे आमदार कसं बघतात? दुर्दैव हेच आहे ना महाराष्ट्राचं. आज आपण पहा, साधारणपणे आपण पाहतो धाराशिव जिल्ह्यात वगैरे मध्ये जेवढा पाऊस झालेला आहे, मराठवाड्यात जेवढं अतिवृष्टी झालेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रात नुकसान जेवढं झालं, मग शहरी भाग आणि ग्रामीण भाग आम्ही विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरू, मदत करू, लोकांची करत आहोत, आंदोलन देखील करत आहोत. पण सरकारला जी संवेदनशीलपणा पाहिजे तो दिसतोय का? ते फक्त आपत्कालीन केंद्रात जाऊन फोटो काढून येतात. अनेक परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे. क्रांतीनगरमध्ये देखील 400हून जास्त लोकांना आहे ते स्थलांतर केलेलं आहे. नामजोशीला होतं, डिलाय रोडला होतं, सगळीकडे पाणी होतं. मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की अनेक ठिकाणी आमचे शाखा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, स्वतः पाण्यात उतरून लोकांचं मदत केलेली आहे. पण परत एकदा सांगतो, जी यंत्रणा आधीपासून लागायला पाहिजे होती, जी आम्ही लावून घ्यायचो, आणि अर्थात जिथे जिथे त्यावेळी पाणी तुंबायचं तेव्हा ट्विटर असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, फोनच्या माध्यमातून असेल, जे कोणी आम्हाला संपर्क साधायची जाऊन मदत करायचो, असं मदत कार्य तुम्हाला ह्या सरकारकडून दिसलंय का? कायमस्वरूपी देखील स्थलांतराचा विषय अनेक आहे, तो प्रलंबित आहे, वारंवार तिकडनं बोलतात, परंतु ते स्थलांतर होत नाहीये. कसं होत आहे? मुळात हे गोष्ट मला वाटतं सरकारकडून आपण जे साधारणपणे कुठेच काळजी नसल्यासारखं वागत आहोत हे दिसतंय. भाजपचे अनेक आमदार ग्रामीण भागातले ज्या ज्या ठिकाणी पूर आले त्या ठिकाणी नाही आहेत, तर श्वेता महाले यांनी लंडनमधून काय करावं याच्या सूचना दिलेल्या आहेत. खूप चांगलं आहे, जागतिक स्तरावर सूचना द्यावा बस. सर, मुख्यमंत्र्यांनी सकाळी मिठी नदीमध्ये आधीच्या काळात भ्रष्टाचार झालाय असं म्हटलं. कोणाच्या, नेहरूंच्या काळात की कोणाच्या काळात? कारण काय हल्ली नेहरू सेमीकंडक्टर पण आपल्याकडे डेव्हलप नाही झालंय, नेहरूंबद्दल सांगितलंय. पण तुमचं सरकार केंद्रात 11 वर्ष आहे, तुमचं सरकार ह्या राज्यामध्ये गेले 11 वर्ष, 2.5 वर्ष सोडली तर आहे. तुम्ही म्हणजे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष होतात, आता मुख्यमंत्री म्हणून 1 वर्ष आहात, उपमुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष होतात, आमच्यासोबत तुम्ही सत्तेत 25 वर्ष होतात. आता जेव्हा तुमच्या काळात सगळीकडे इकडे तिकडे पाणी भरायला लागलं आणि भ्रष्टाचाराची हंडी फुटल्यानंतर तुम्ही इतरांवर बोट दाखवता, जी सत्ता तुम्ही काबीज केली आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे, त्याला उत्तर द्या ना तुम्ही पहिलं. आदित्यजी, सातत्यानं असं होतं, ज्यावेळेला कुठचीही मुंबई अशा पद्धतीची नैसर्गिक आपत्ती आली तर 25 वर्षाच्या सत्तेचा इतिहास दिला जातो आणि तुमच्यावरती थेटपणे आरोप केले जातात. आज सुद्धा तशाच पद्धतीचे, कारण स्वतःकडे उत्तरं नाही आहेत आणि स्वतः कामं करायची नसतात म्हणून. उपराष्ट्रपतीसाठी आता विरोधी जे तुम्ही सगळे एका वाकावर इंडिया आघाडीकडून, त्यांच्याकडून सुदर्शन रेड्डी जी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती राहिले, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आज मी त्याच्यावर काही बोलणार नाही, कारण आज मला वाटतं मुंबई, ठाणं, कल्याण डोंबिवली हा पूर्ण परिसर, वसई विरार, जिथे जिथे आपण पाहतोय गेले 3 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहेत, पण फेकनाथ बिंदेंनी भ्रष्टाचार केलाय आणि भाजपच्या पूर्ण पाठिंब्यामुळे भ्रष्टाचार केलेला आहे. आज ते एक्सपोज झालेत आणि दुर्दैवाने लोकांचे हाल झालेले आहेत. मला वाटतं आज पूर्ण लक्ष आपलं
जिथे जिथे नवीन फ्लडिंग स्पॉट निर्माण झालेत, हिंदमातासारखे जे पूरमुक्त करून दाखवले होते तिथे पुन्हा पाणी भरून दाखवलं यांनी, ह्या गोष्टीवर असायला पाहिजे. कोस्टल रोडवरती बरीच खडी निघालेली आहे. पुऱ्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. अनेक पंपिंग स्टेशन आहेत, ते जवळपास 12-14 तास चालू आहेत. ते जळण्याची देखील शक्यता. आता ब्रिमस्टोन प्रोजेक्ट असेल किंवा पंपिंग स्टेशन असतील किंवा मोबाईल पंप असेल, आम्ही जेव्हा 25 वर्ष सत्तेत होतो, जेव्हा ही कामं करत होतो, तेव्हा आपल्याला ह्याची एफिकसी काय होती ती जाणवत होती. मग नेमकं आत्ता काय घडलं? जसं आत्ता मी रेस कोर्सला गेलो होतो, 2 पंप लागायचे होते, तिथे 1 पंप का लागलाय? आपण हिंदमाताला सोबत गेलो होतो मागच्या वेळी जेव्हा पाऊस पडला. यावेळी मी आत्ता मुद्दाम गेलो नाही, कारण परिस्थिती तीच आहे. हिंदमाताला जो पंप लागायला पाहिजे होता, मागच्या वेळी जनरेटर व्हॅन नव्हता, पंप नव्हता, डिझेल नंतर आलं आपल्यानंतर. किती वेळा ह्याच्यावर आपण बोटं दाखवायची? सरकारची जबाबदारी म्हणून काय आहे की नाही? कोस्टल रोडवरची बरीच खडी निघालेली आहे. आता येताना जर पाहायला गेलं तर बरीच खडी कोस्टल रोड असेल, वाकोल्याचा फ्लायओव्हर तुम्ही बघा, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा एवढा भयानक झालेला आहे तो. सगळे रस्त्याचा वरचा लेअर निघतो. आता पॅचवर्क केलेले खड्डे बसलेत. सर, आज कॅबिनेट होती, कॅबिनेटला उपमुख्यमंत्री गैरहजर राहिले, तर आजचा विषय खूप महत्त्वाचा. हो, कारण कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री आता नेमकं करणार काय ह्याच्यावर सगळं लक्ष असेल. कारण आत्तापर्यंत पैसे खाल्लेत फेकनाथ मिंदेनी. 2 वर्ष आम्हाला सांगितलं की आम्ही असं टेंडर काढू की रस्ते खड्डेमुक्त होतील. स्वतःच्या खिशातले खड्डेमुक्त झालेत, खिशे खड्डेमुक्त झाले, पण आपण रस्त्यांचे हाल पहा. दुसरं म्हणजे ते जे आज करत होते की मी आज इथे गेलो, पाणी तुंबलं होतं, आता मी वॉर्ड ऑफिसरला सांगितलं, पंप लावला. अरे वॉर्ड ऑफिसरचं काम आहे, तुमचं नगरविकास खातं म्हणून काम असतं का? त्यांनी कामं ही आधीपासून करायला पाहिजे होती. तयारी म्हणून तुम्ही काय केलंय? सर, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचे आज निकाल होते, पण त्यालाही पावसाचा फटका लागलेला आहे. अद्याप निकाल जो आहे तो समोर आलेला नाही. सकाळी 8:30ला सुरू होणारी मतदान मोजणी 1 वाजता. मी कुठचाही राजकीय प्रश्न आणि निवडणुकीवर आज बोलणार नाही, कारण आज जे मी मांडत आहे ते तळमळीने बोलत आहे. मुंबईकर म्हणून जे हाल मी पाहिलेले आज मुंबईकरांचे, त्याच्यावर बोलत आहे. अभिमान ह्या गोष्टीचा की अशाही परिस्थितीत एवढे वर्ष मुंबईची खरी लाईफलाईन ही BST राहिलेली आहे. प्रत्येक कामगार जाऊन BST चालवत असतो, इलेक्ट्रिसिटी सप्लाय बघत असतो. आज दुर्दैवाने आपण पाहतोय अनेक प्रायव्हेट कंपन्या देखील मुंबईत आल्यात. वरळीच्या आमच्या ग्रुप्सवर असतील, अनेक वेगळ्या वेगळ्या मतदारसंघांच्या ग्रुप्समध्ये असेल, अनेक ठिकाणी पॉवर कट पण झालेलं आहे. वीज नव्हती अनेक घरांमध्ये. नालेसफाईच्या बाबतीत एक प्रश्न आहे, कारण का नालेसफाई झाली नाही आणि नालेसफाईच्या बाबतीत नाराजी स्वतः मंत्री आशिष शेलार यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती आणि त्याचीच ही आता फलितं आहेत का? नाही, त्यांचं किती काय आता सरकारमध्ये आम्हाला माहित नाही, पण पालकमंत्रीच जर असे हतबल झाले असतील तर मग पुढे काय? सर, मिठी नदीचा प्रश्न उपस्थित होतोय, कसं बघताय प्रश्नाकडे? आजही काही कुटुंबियांना हलवलेलं आहे आणि त्याचा दुसरा प्रश्न त्याला जोडूनच आहे. मिठी नदीबद्दल जेव्हा प्रश्न निघतो तेव्हा तुमच्यावरती आरोप होतात. आता त्याच्यातच मी सांगितलं ना, खरं तर कोणाचे मित्र आहेत, कोणाबरोबर क्रिसमसची पार्टी केली हे जरा काढा, पण त्याच्याही महत्त्वाच्यापेक्षा मिठी नदी जसं आत्ता त्यांनी सांगितलं की आता खोलीकरण रुंदीकरण केलं पाहिजे. आपण पाहतो अनेक वर्ष ते काम चालू आहे. एका रात्रीत पुन्हा जर तुम्हाला कोण सांगत असेल तर ते खोटं बोलतंय. पण ह्या पलीकडे जाऊन पुण्यात जर आपण जाऊन पाहिलं तर मी जे सतत सांगत आलो गेले 2 वर्ष की पुणा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं जे काम आहे त्याला पण खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यापेक्षा त्याचं खोली कमी करतायत आणि अरुंद करतायत. पुण्यामध्ये असेच भयानक पूर येतील जर मुळामुठ्याची ते हालत करत गेले तर. हे देखील त्यांनी लक्षात घ्यावं. विकास कामं करण्यासाठी महायुती एकत्र येणं गरजेचं किंवा महायुतीचे मतभेद तुटणं गरजेचं आहे, परंतु मतभेद वाढताना दिसतात. पालकमंत्री पद असतील किंवा अनेक गोष्टी काय जे पैशासाठी किंवा ईडीच्या दबावासाठी एकत्र आले ती अनैसर्गिक युती आहे आणि ही महायुती ही अनैसर्गिक युती आहे. सर, कालही मुंबईत जोरदार पाऊस झाला, पण सांस्कृतिक मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री रवींद्र नाट्य मंदिरमध्ये एका कार्यक्रमाला राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला उपस्थित. याकडे कसं नाही, तो त्यांचा शेड्यूल असेल ते त्यांनी पाहावं. पण मुख्य गोष्ट म्हणजे काल पण शाळेनं सुट्टी वेळेवर द्यायला पाहिजे होती, ऑफिसेसनं सुट्टी वेळेवर द्यायला पाहिजे होती. आज जशी सुट्टी जाहीर केली, चला पहिल्यांदा हवामान खातं आणि हवामान हे दोघं एकत्र आले आणि पाऊस पडला, रेड अलर्ट. पण उद्या पण रेड अलर्ट दिलेला आहे. पण हे सगळं जर तुमच्याकडे आधीपासून कळतं मग ती तयारी का नाही होत? हिंदी में जानना चाहेंगे कि पिछले 3 दिनों से मुंबई में लगातार बारिश शुरू है और बहुत जगह पे जो है पूरे महाराष्ट्र में नुकसान भारी हो चुका है. बरसात या अतिवृष्टि हम जिसे कहते हैं वो पूरे महाराष्ट्र में हुई है. खेतों का नुकसान हुआ है, किसानों का नुकसान हुआ है. और वैसे ही मुंबई हो, थाना, कल्याण डोंबिवली, ये पूरे परिसर में भारी बरसात हुई है. रेड अलर्ट होते हुए भी इस सरकार की नाकामियां जो है, निकम्मापन जो है वो आज दिखाई दिया. मैं पिछले 2-2.5 सालों से जो कहते आया हूँ पत्रकार परिषद के माध्यम से कि भ्रष्टाचार हो चुका है, वो आज रास्तों में भ्रष्टाचार दिख रहा है. अगर आपके पास रेड अलर्ट आ रहा है
वेदर डिपार्टमेंट कह रहा है कि भारी बरसात होने वाली है, ऑरेंज अलर्ट है, रेड अलर्ट है, तो फिर कितने पंप आपने रास्तों पे लगाए थे? कितने प्रतिशत पंपों को आपने एक्टिव किया था? क्या तैयारी थी आपकी? कोई तैयारी नहीं थी। ये आज दिखने लगा है, ये मुंबईकरों को पता चला है। और जो वसई विरार में आप देख रहे हो, या मुंबई में देख रहे हो, या कल्याण डोंबिवली में देख रहे हो, या थाना में देख रहे हो, बहुत सारे नए फ्लडिंग स्पॉट्स ये आगे आए। एयरपोर्ट भी हमारा फ्लड अप हुआ था। कभी मैंने सुना नहीं था कि एयरपोर्ट में कभी फ्लड हुआ था, पहली बार हुआ था। तो यही अगर चलता रहा पैटर्न, तो फिर हम नागरिक कहाँ जाएंगे? सरकार तो अपनी मजा में मस्त है, मौज में मस्त है। किसी का 5,000 करोड़ का भ्रष्टाचार सिडको का हो रहा है, कोई बैग लेके बैठ रहा है, कोई पालक मंत्री कौन बैठेगा इस पे झगड़ा कर रहे हैं, कोई गाड़ी कौन सी लेगा इस पे झगड़ा कर रहे हैं। लेकिन नागरिक जो आज देख रहे हो जिस तरह त्रस्त है, हैरान है, उसे कौन जवाब देगा? मिठी नदी का भी मुद्दा आज जो है सामने आया है। मिठी नदी जो हाई रिस्क लेवल है वहाँ तक उसकी लेवल जो है पहुँच गई थी। डीसीएम एकनाथ शिंदे वहाँ गए थे और तभी वहाँ जाके भी आपके ऊपर ये आरोप हुए हैं। उनके सपनों में भी शायद मैं आता हूँ, हर ख्याल में मैं आता हूँ, क्योंकि डर मेरा ही है। लेकिन जैसे ईडी का डर उनके मन में है, वैसे मेरा भी डर उनके मन में होगा। मैं शुक्रिया अदा करता हूँ, उनका धन्यवाद कहता हूँ कि उन्होंने नेहरू को इसमें नहीं लाया। लेकिन बात यही है कि पिछले 2.5 साल में वो स्वयं मुख्यमंत्री रहे हैं। रास्तों को घोटाला उन्हीं के हाथों से हुआ है। अभी वो नगर विकास खाता, नगर निगम खाता उनके पास है और डीसीएम भी है। वो सिर्फ थोड़ा काम पे ध्यान दे और थोड़ा काम करे, इतनी मेरी उनसे दरख्वास्त है। क्योंकि अभी क्या चल रहा है उनका, तो कभी नाराज हुए तो गांव जाते हैं या फिर दिल्ली जाते हैं। काम तो करो थोड़ा। आज भी कैबिनेट स्किप किए उन्होंने। आज कैबिनेट जो इम्पोर्टेंट हुआ नहीं, वो अंदरूनी झगड़े हैं उनके, इसलिए तो कैबिनेट स्किप कर रहे हैं। थोड़ा काम पे तो ध्यान दे। साथ ही मुंबई लोकल पे भी इसका परिणाम हुआ है। मुंबई लोकल पे हुआ है। मुंबई मेट्रो के बहुत सारे स्टेशन पे आपने देखा होगा बकेट लगी हुई है, लीक हो रहे हैं। अभी स्टेशन जो इनॉग्रेट हुए हैं, मुंबई का विक्रोली फ्लाईओवर, वहाँ पानी भर चुका है। बहुत सारे ऐसे इलाके हैं मुंबई में हो, अंधेरी तो पानी के ही नीचे गया है। 2 बरसातों में मई में अंधेरी सब में फ्लड अप हुआ था। हिंद माता जिसे हमने फ्लड फ्री किया था, उसे भी आज इन्होंने पानी भर के दिखाया। तो मूलतः बात यही है कि इनका शासन कहाँ चल रहा है। सारी निगाहें पूरी इनकी लगी है। तो पालक मंत्री कौन बनेगा, कौन सा बंगला किसे मिलेगा, कौन फॉरेन ट्रिप पे जाएगा, लेकिन जो शासन करना चाहिए वो शासन नहीं दिख रहा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।